कुस्करून घालायचे. हो. आणि आवडीनुसार तिखट. तिखट खातेस ना तू? हो हो, खवय्ये तिखटच खातात ना. हो. आणि कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट. बस बस. कोथिंबीर ना. आणि मीठ आणि चाट मसाला. चाट मसाला. आणि बेसन ही 1 चमचा बाइंडिंगसाठी लागेल. आता आपण 1 चमचा घालूया, मग बघूया जर वाटलं तर वाढवूया. आता आपण याची टिक्की करून घ्यायला. हां, हे सगळं मिक्स करून चांगलं व्यवस्थित आपण याची टिक्की म्हणजे स्टफिंग करणार आहोत. कॅप्सिकममध्ये, रिंगमध्ये भरायला त्याच्या. आपण हे तर आधी तयार करून घेऊ. हो हो. काय अप्रतिम झालंय माहिती काय, मिक्सचर काय झालंय, सॉलिड झालंय मिक्सचर, म्हणजे असंच खाऊ शकतो आपण. ओके, आता पुढे काय करायचं सर? आता आपण आहे ना हे कॅप्सिकमला आहे ना ह्याच्या अशर्फीसाठी आहे ना रिंग्स कट करून घेऊया. ओके. त्याचा वरचा आणि खालचा भाग थोडा साईडला करूया. आणि असं 1-1.5 इंच असं बोट सांभाळा. आता ह्याच्यातला ना तो हा सफेद भाग आणि बिया हे काढून टाकायच्या, कारण त्याच्यामध्ये आपण स्टफिंग करणार आहोत. बरं. फक्त बाहेरचं आपण आवरण घेणार. हां, बाहेरचं, कारण त्याच्यामध्ये आपण स्टफिंग करणार आहोत ना. ह्याच्याऐवजी काय येऊ शकेल? ह्याच्याऐवजी नाही, अशी सिमिलर कुठली भाजी असेल त्याच्यामध्ये स्टफिंग करता येईल. आता काय करायचं? आता हे ह्याच्यात स्टफ करायचं. बरं. त्याच्या आधी आपण बटर इकडे घेऊया, म्हणजे त्याच्यावर स्टर फ्राय करायचं आहे ते. तीळ इथे घ्यायचे ना? हो सर. तिळात ते जरा घोळवून बेस्ट. एकच. आता हे आपल्याला काय स्टर फ्राय थोडं करायचं, सोनेरी होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत थोडंसं. कारण आतलं आपण शिजवलेलंच आहे ना पूर्ण सारण. आणि कॅप्सिकम पण थोडी अशी कसवटच जास्त चांगली लागते. हे असंच चांगलं लागेल, हे कशाबरोबर खाण्याचं नाही आहे, नाही का? हो. बढिया. जवळजवळ झालंय म्हणजे आता. हो हो, झालंय सर. दोन्ही बाजूनी आपण क्रिस्पी केलं की झालं, खायला मोकळे. घेऊन घ्या साहित्य आणि कृती. कच्च्या केळ्याची अशरफी करण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेली कच्ची केळी, हिरवी सिमला मिरची, बेसन, उकडलेला बटाटा, तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला, बटर, तीळ, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, हळद आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये उकडलेली कच्ची केळी घेऊन त्यामध्ये उकडलेला बटाटा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यानंतर तळलेला कांदा, हळद, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, मीठ, चाट मसाला आणि बेसन घालून नीट एकजीव करून घ्यावं. हिरवी सिमला मिरची कापून त्याचा मधला भाग काढून घ्यावा. तयार गोल रिंग मध्ये सारण भरून तिळामध्ये घोळवून घ्यावी. फ्राईंग पॅन मध्ये बटरवर तयार अशरफी शालो फ्राय करून घ्यावी आणि सर्व्ह करावी. किंवा तेलाने पण बनवू शकतो, बटरने पण बनवू शकतो. ऑप्शन्स आहेत. पण आपल्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत, आपण काय वापरूया? बटर वापरूया. बटरने टेस्ट छान येईल. बरं, ठीक आहे. एवढं लागेलच. हो हो. माझ्यासाठी आज फारच मज्जा आहे. बटर लावल्याने काय होईल, त्याचा जो बेस आहे ना तो क्रिस्प होईल आणि ते खायला एकदम क्रंची लागेल ते. आणि काय, बटर जरा सॉल्टी असल्यामुळे त्याची एक वेगळी चव पण त्याला लागते आणि ती पण त्याच्यात उतरते. वा वा वा. हे आता आपण पूर्ण असं बटर याला लावून घेणार आहोत आणि याच्यावरती आपण झाकण ठेवलं की चीज पण मेल्ट होईल आणि हे छान क्रिस्पी असं बेस येईल याचा. बरं, मग आपण झाकण ठेवूयात. हो. किती वेळ वाट पाहिजे आपण? 5 ते 10 मिनिट बस. क्या बात आहे. मला प्रचंड आवडली ही रेसिपी. चीजी डेस्क असं हिचं नाव आहे. एक छान इनोव्हेशन आहे, दिसायला छान आहे आणि इझी टू मेक आहे, कोणी पण बनवू शकतं. इझी टू मेक आहे आणि किती म्हणजे अशी पटकन होऊ शकते. आई मला भूक लागली हे वाक्य पूर्ण व्हायच्या आधी रेसिपी होऊ शकते. बरोबर. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. चीजी डिस्क बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेडचे स्लाइस, चीज, टोमॅटो, कांदा, हिरवी सिमला मिरची, काळी मिरी पूड, टोमॅटो सॉस, पास्ता सॉस, ओरेगानो आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये टोमॅटो, कांदा, हिरवी
सिमला मिरची, काळी मिरी पूड, ओरेगानो, मीठ आणि चीज घालून सर्व एकत्र करून त्याचं सारण तयार करून घ्यावं. ब्रेडच्या स्लाइसला टोमॅटो सॉस लावून त्यावर ब्रेडच्या गोल कडा ठेवून स्लाइसच्या मधोमध तयार सारण भरावं. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यावर सारण भरलेले ब्रेडचे स्लाइस ठेवून पॅनवर झाकण ठेवून चीजी डिस्क बनवून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. चीजी डेस्क या पहिल्या रेसिपी नंतर आता आपण दुसऱ्या पदार्थाकडे वळणार आहोत आणि ह्याचं नाव आहे स्पिनॅच स्पॅगेटी. स्पिनच स्पॅगेटी. स्पॅगेटी, हो. बर, चला मग आपण साहित्य पाहूयात आणि मग स्पिनच स्पॅगेटीकडे जाऊयात. उकळलेले पालकाची प्युरी, बॉइल्ड स्पॅगेटी, कांदा, क्रीम आहे, चीज आहे, हे गार्लिक आहे, हे ऑलिव्ह ऑइल, हे बटर, ही कोथिंबीर आहे, ओके, ही रेड चिली फ्लेक्स आहेत आणि हे थोडं मीठ आहे. आपण याच्या कृतीकडे जाऊयात. स्पिनच स्पॅगेटीच्या त्याला किती वेळ लागतो? 10 मिनिट, 10 ते 12 मिनिट. हो. काय करायचं पहिल्यांदा? पहिले आपण गॅस लावून घ्यायचा आहे. हो, गॅस लावून घेतला आपण ऑलरेडी. हो. आणि थोडं पॅन गरम झालं की त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकायचं. ह्या रेसिपीसाठी आपण मुद्दाम ऑलिव्ह ऑइल वापरतोय कारण याचा फ्लेवर वेगळा असतो. बरं, त्याच्यामुळे बरोबर मिळतो. आणि थोडंसं बटर. दोन्ही टाकायचं, बटर आणि थोडंसं. ऑलिव्ह ऑइल. हो. आपण याच्यामध्ये फर्स्ट कांदा काढणार आहोत. बरं, परतून घ्यायचं ना? परतून घ्यायचा आहे कांदा थोडा. हे परतून घेता घेता जरा मला सांगा, तुम्ही आम्हाला तुमच्या फॅमिली विषयी सांगितलं, ही आवड कशी डेव्हलप झाली हे सांगितलं. आता जर आपण तुमच्या कामाविषयी जाणून घेऊयात. हो. तुम्ही म्हणालात की तुम्ही एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये आहात. हा, मी फ्रीलान्सरचं काम करते. म्हणजे काय लसूण घालायचं? हो, लसूण घालायचं आहे, थोडा जास्त घालायचं आहे कारण याला टेस्ट येईल मग. बरं, हा, तर तुम्ही फ्रीलान्सर म्हणून काम करता. पण मग अशा वेळेला आमच्या ट्रॅव्हल कंपनीकडनं तुम्ही गावाला जा, तुम्ही हे पॅकेज घ्या, तुम्ही हे जाऊन बघा, फार आमची चांगली सोय, असं सगळं कन्व्हिन्स करायला लागत असेल. हो, मेहनतीचंच काम आहे ते पण. कारण प्रत्येकाचं वेगळे विचार असतात आणि प्रत्येक जण आपल्या हिशोबाने विचारत असतं की हे आहे का, ते आहे का. बरोबर. आणि प्रत्येकाला त्याच्या हिशोबाने कन्व्हिन्स करावं हँडल लागतं, करायला त्याच्या लेवल पर्यंत जाऊन त्यांना समजावून वगैरे. पालक प्युरी, ही पालकाची प्युरी आपण टाकली. आता ऍड केली. याला थोडंसं फ्राय करायचंय जोपर्यंत ते तेल सेपरेट होत नाही. बरं, ठीक. काय करायचं? त्याच्यानंतर आपण थोडे चिली फ्लेक्स टाकणार आहोत. बघा बरं, आपल्याकडे ना अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, मिक्स्ड हर्ब्स हे काही नव्हतं. जसं जसं ते पिझ्झा, बर्गरचे टॉपिंग झाल्या त्यानंतर हे जास्त फेमस झालं. चिली फ्लेक्स शिवाय घराघरात होतच नाही काय. आमच्या खानदेशमध्ये चिली फ्लेक्स आधीपासूनच खुळा म्हणून, तिखटाचा खुळा म्हणून भाकरीवरती खायचे आणि तोच खुळा आता आपण पास्त्यामध्ये वापरतो. आमच्याकडे त्याला आम्ही खरडा म्हणतो, ते जरा करण्याची पद्धत वेगळी. चला पुढे काय लागणार? हे थोडं बॉईल झालं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही स्पॅगेटी टाकायचे. तेल आणि आपण मीठ घातलं होतं याच्यात. पण याच्यामध्ये आता थोडं क्रीम घालूया. ती लागणार सांगा? थोडंसं बस. कोथिंबीर, हे थोडंसं मीठ चवीपुरतं. कारण बटर मध्ये ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामुळे थोडंसंच आपण यूज करणार आहे. बस पुरे. हे थोडं सेपरेट करून घ्यायचं. म्हणून जास्त बॉईल नाही करायची. जर जास्त बॉईल केली ना तर ती तुटू शकते. थोडी रफलीच अशी बॉईल करायची ती. हा, बरं. पुढे झालंय. आता आपण त्याच्यावर थोडं चीज टाकू. त्याला चीज जास्त आवडतं तो वरून पण टाकून नंतर गार्निशिंग करायला सुचवलंय की आता फार नका घालू, तुम्ही तुमच्या डिश मध्ये वेगळं भरपूर टाकून घ्या. गार्निशिंग करताना पण वापरू शकतो. बरोबर. क्या बात है. कारण सगळे पदार्थ ऑलरेडी शिजवलेलेच होते. बरोबर. फक्त आपण त्याला थोडं फ्राय करणार होतो बस. वा वा, व्हेरी नाईस. स्पिनच स्पॅगेटी तयार झालेली आहे. आम्ही आता त्याला छान सर्व करतो, अजून चीजनी सजवतो. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. स्पिनॅच स्पॅगेटीसाठी लागणारं साहित्य: उकडलेल्या पालकाची प्युरी, वाफवलेली स्पॅगेटी, कांदा, क्रीम, चीज, लसूण, ऑलिव्ह ऑइल, बटर, कोथिंबीर, रेड चिली फ्लेक्स आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल आणि बटर गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये लसूण, पालकाची प्युरी, चिली फ्लेक्स, स्पॅगेटी, क्रीम, कोथिंबीर, मीठ आणि चीज घालून स्पिनॅच स्पॅगेटी बनवून घ्यावी आणि सर्व्ह करावी. पहिला पदार्थ करायचा आहे रावण पिठले. तर आता आपण दुसरा पदार्थ करणार आहोत खमंग काकडी. आता आपण तिसऱ्या पदार्थावरती लक्ष देणार आहोत. काकडीचे नाकारड.